प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात एक असा क्षण येतो जेव्हा ती स्वतःला एक प्रश्न विचारते, मी फक्त एवढंच करू शकते का? ही आहे अमिता ताईंची गोष्ट. एका साध्या गृहिणीपासून स्वतःचा व्यवसाय सुरू करणाऱ्या आणि स्वतःची ओळख निर्माण करणाऱ्या एका यशस्वी महिलेचा प्रवास. नमस्कार, मी अमिता मनोज गायकवाड, शिवाजीनगरमध्ये राहते. मी हाऊसवाईफ आहे आणि मला ब्युटी पार्लर, मेकअप आर्टिस्टचे कोर्स करायची खूप लग्नाच्या आधीपासून इच्छा आहे. पण नंतर लग्न झालं, त्याच्यामुळे मग ते काही जमलंच नाही. मग पोरं झाली. मग परत ऑफलाईन करायचा विचार केला. क्लासेस खूप बघितले, तिथं खूप पैसे मागितले. त्याच्यामुळे ते एवढे फीस पण भरू शकत नव्हते. त्याच्यामुळे ते मी काय केलं नाही आणि एवढं फीस आणायचा कुठून हा विचार केला. आणि प्लस घरात पोरं पण लहान लहान होते. मग सकाळी उठून परत पोरांचा करायचं, घरातला करायचं. म्हणून त्याच्यामुळे मला काय ते क्लास करता आला नाही. आणि मग त्यांच्या आयुष्यात आला एक महत्त्वाचा टप्पा. मला कोर्स करायच्या होत्या, पण कसं करायचे ते कळत नव्हतं. त्याच्यामुळे मी ऑफलाईन तर करू शकत नव्हते. त्याच्यामुळे मी एकदा अशीच आपली बसले होते इंस्टाग्रामवरती रील बघत. तर असेच रील बघता बघता ई शैलीबद्दल कळालं. मग मी त्यांच्या वेबसाईटवरती गेले आणि मग तिथे मी बघितले की तिथे भरपूर कोर्सेस होत्या. ब्युटी पार्लर, मेकअप आर्टिस्ट, नेल आर्टिस्ट, हेअरस्टाईल, रांगोळी डिझाईन, भरपूर असे प्रकारचे कोर्सेस होते. त्याच्यामुळे मला मेकअप आर्टिस्टची खूप इच्छा होती. त्याच्यामुळे मी पहिलं मेकअप आर्टिस्टचा कोर्स घेतला 999 रुपये भरून. रोज आपलं कामावरून आल्यावरती ते 2 तास ते व्हिडिओ बघून मग ते नीट ऐकलं, व्यवस्थित समजून घेतलं. मग त्याचे नोट्स लिहून घेतल्या. माझ्या दीदी बोलायच्या त्याच्यामध्ये, मग ते दीदी जे बोलायचे ते पण नीट समजून घेतलं. आणि ते इतक्या छान बोलायच्या की असं समजलंच पाहिजे, असं छान बोलायच्या त्या. त्याच्यामुळं मग मला काही अवघड नाही गेला तो. त्याच्यामुळे मला तो खूप आवडला कोर्स. त्याच्यामुळे मी ते कोर्स कंप्लीट केला. मग त्याच्यानंतर मी परत हेअरस्टाईलचा कोर्स केला. तोही कोर्समध्ये मला सगळं व्यवस्थित समजलं. मेकअप आर्टिस्टचा कोर्स केल्यानंतर मी माझ्या मुलीवरती डेमो केला. तिचा डेमो पण इतका छान झाला. पहिलाच मेकअप केला आणि इतकं व्यवस्थित झाला. आणि त्याच्यामध्ये व्हिडिओमध्ये सगळे मेकअपचे साहित्य सगळं सांगितलेलं होतं. त्याप्रमाणे मी सगळं सामान विकत घेतलं. ज्या प्रोडक्ट होत्या त्या सगळ्या प्रोडक्ट विकत घेऊन मी त्याच प्रोडक्टने माझ्या मुलीवरती मेकअप केला. तर इतका छान झाला. ते मला स्वतःला इतकं आवडलं मेकअप केलेलं की मग मी म्हणलं की ऑफलाईन नाही करू शकले, पण ते मी ऑनलाईन करू शकले. ज्ञान मिळालं, कौशल्य मिळालं, पण त्याहून महत्त्वाचं स्वतःवर विश्वास ठेवण्याची ताकद मिळाली. जेव्हा मी कोर्स कंप्लीट केला आणि पहिला डेमो मी माझ्या मुलीवर केला, तर ते डेमो मला इतका छान आवडला आणि माझ्या मुलाला आवडलं ते डेमो. पण नंतर मग मी ठरवलं की मला कॉन्फिडन्स आला की मी करू शकते. मग त्याच्यानंतर मग मी ऑर्डर्स घ्यायला चालू केले. जेव्हा मला पहिली ऑर्डर आली माझी की मेकअप आर्टिस्टचा ऑर्डर होता, मेकअप करायचा होता महाराष्ट्रीयन लुक, तर मी त्यांच्यावरती मेकअप केला. तर त्या मॅमनाही खूप आवडलं. आणि पहिली इन्कम मला भेटली. त्याच्यामुळे मी खूप आनंद झाला की मग मलाही कॉन्फिडन्स की आता मी करू शकते. मग त्याच्यामुळे मग मी घरातलंही काम करते, घरात करून बाहेरही जाते. बाहेरनं आले की जे मला वेळ भेटतं 3-4 तास जे मला फ्री वेळ भेटतं, त्याच्यामध्ये मी ब्युटी पार्लरचंही ऑर्डर्स घेते, मेकअपचेही ऑर्डर्स घेते. ह्या कोर्स केल्यामुळं की मी स्वतः काम करूनही कमवते आणि प्लस ब्युटी पार्लर केल्यामुळं त्याच्यातून मी पैसे कमवते. मी घर बसल्याही कमवते आणि बाहेरही जाऊन कमवते. त्याच्यामुळं त्या कोर्समुळं मला खूप फायदा झाला आहे.
आज अमिता फक्त ई सहेलीची विद्यार्थिनी नसून अनेक महिलांसाठी प्रेरणा बनली आहे. माझ्यासारख्या भरपूर बायका असतील की त्यांनाही करायची इच्छा असेल की त्या करू शकत नव्हत्या आणि एवढ्या कमी पैशांमध्ये भेटतंय तर कोण कशाला सोडतील. एका स्त्रीने स्वतःवर विश्वास ठेवला आणि तिचं आयुष्य बदललं. मला एवढं सांगायचं आहे, जर मी हे करू शकते तर तुम्ही पण करू शकता.